Hello students, welcome in series of basic electronics lecture. Here we will study here the lecture number 4. We already studied that 3 lectures, lecture number 1st, lecture number 2nd and lecture number 3rd. Now we will start here the lecture number 4. Lecture number 4, these are some outlines of lecture number 4. First one is the voltage and current sources and second one is the types of independent sources. फर्स्ट चॅप्टरचा हा शेवटचा लेक्चर आहे. व्होल्टेज अँड करंट सोर्स अँड टाइप्स ऑफ इंडिपेंडंट सोर्सेस. आता कशाला व्होल्टेज, व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्होल्टेज अँड करंट सोर्सेस. सोर्सची डेफिनेशन आपल्याला आता काय करायचे, स्टडी करायचे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सोर्स. सोर्स इज ए डिव्हाइस दॅट कन्व्हर्ट्स मेकॅनिकल, केमिकल, थर्मल और सम अदर फॉर्म ऑफ एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. सोर्स काय करतं, मेकॅनिकल एनर्जी असेल, केमिकल एनर्जी असेल, थर्मल एनर्जी असेल किंवा एनी फॉर्म ऑफ अदर एनर्जी असेल, ते कशामध्ये कन्व्हर्जन करतं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये काय करतं, कन्व्हर्जन करतं. अदर वर्ड मध्ये याची सेकंड डेफिनेशन काय आहे, द सोर्स इज अन ऍक्टिव्ह नेटवर्क एलिमेंट यूज ऑफ जनरेटिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. सोर्स काय करतं, इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये काय करतं, जनरेशन करतं. म्हणजे केमिकल एनर्जी, थर्मल एनर्जी आणि मेकॅनिकल एनर्जीचं कशामध्ये कन्व्हर्जन करतं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये काय करतं, सोर्स करतं, कन्व्हर्जन करतं. देअर आर 2 टाइप्स ऑफ सोर्सेस आर अवेलेबल. विच वन, व्होल्टेज सोर्सेस अँड करंट सोर्सेस. व्होल्टेज सोर्सेस आर रिलेटेड टू दी व्होल्टेज. Voltage sources are related to the voltage. Is nothing but in voltage sources forcing function is the voltage. व्होल्टेज सोर्स हा कशाच्या रिलेटेड असणार आहे, फोर्सिंग फंक्शन ऑफ व्होल्टेज सोर्स इज द व्होल्टेज अँड फोर्सिंग फंक्शन ऑफ करंट सोर्स इज द करंट. म्हणजे व्होल्टेज सोर्स हा पर्टिक्युलरली व्होल्टेजच्या रिलेटेड असणार आहे आणि करंट सोर्स हा पर्टिक्युलरली कशाच्या रिलेटेड असणार आहे, करंटच्या रिलेटेड असणार आहे. दिस इज द डायग्राम फॉर types of independent sources. Classification of independent sources. Independent sources are classified into 2 types, voltage sources आणि current sources. म्हणजे independent sources 2 टाइप्सचे आहेत, voltage sources आणि current sources. त्यापैकी voltage source 2 टाइप्सचे आहेत, कोणते, आयडियल voltage source आणि practical voltage source. आणि current sources पण 2 टाइप्सचे आहेत, आयडियल voltage source आणि practical current sources. आता आपल्याला आयडियल आणि प्रॅक्टिकल ह्याच्या रिलेटेड काय करायचे आहे, एक्झाम्पल स्टडी करायचे आहेत. सी हिअर, व्हॉट इज द मिनिंग ऑफ व्होल्टेज सोर्सेस. व्होल्टेज सोर्स इज अ 2 टर्मिनल डिव्हाइस. व्होल्टेज सोर्स काय आहे, हा हे एक टर्मिनल झालं आणि हे एक सेकंड टर्मिनल झालं. व्होल्टेज सोर्स हा 2 टर्मिनल डिव्हाइस आहे. म्हणजे व्होल्टेज सोर्स ह्या पद्धतीने रिप्रेझेंट केले जातं. हे मोठं टर्मिनल म्हणजे लार्जर टर्मिनल इज नथिंग बट पॉझिटिव्ह, स्मॉलर टर्मिनल इज नथिंग बट निगेटिव्ह. म्हणजे व्होल्टेज सोर्स ह्या पद्धतीनं, व्होल्टेज सोर्स इज अ 2 टर्मिनल डिव्हाइस which is डिव्हाइस whose voltage at any instant of time is constant. त्याचं व्होल्टेज कसं असतं, कॉन्स्टंट असतं आणि इट इज अ इंडिपेंडंट ऑफ करंट. हा कशावरती डिपेंड नसतो, करंट वरती डिपेंड नसतो. सच अ व्होल्टेज सोर्स इज कॉल्ड ॲज आयडियल व्होल्टेज सोर्स. म्हणजे आयडियल व्होल्टेज सोर्स मध्ये जो इंटरनल रेजिस्टन्स असणार आहे तो 0 असणार आहे. आयडियल व्होल्टेज सोर्स मध्ये इंटरनल रेजिस्टन्स काय असणार आहे, 0 असणार आहे. पण प्रॅक्टिकली आयडियल व्होल्टेज सोर्स काय केलं जात नाही, यूज केलं जात नाही. का प्रॅक्टिकली आयडियल व्होल्टेज सोर्स यूज केलं जात नाही, कारण की इंटरनल रेजिस्टन्स नसेल तर सर्किटरी मधून जर जास्त प्रमाणात करंट फ्लो व्हायला लागला तर तो डिव्हाइस काय होऊ शकतो, डॅमेज होऊ शकतो. म्हणून प्रॅक्टिकली आयडियल व्होल्टेज सोर्स यूज केला जात नाही. आता नेक्स्ट, प्रॅक्टिकली कोणता व्होल्टेज सोर्स यूज केला जातो, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स काय केला जातो, यूज केला जातो. प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मध्ये इंटरनल रेजिस्टन्स काय असतो, प्रेझेंट असतो. So sources having some amount of internal resistance, it is called as the practical voltage source. Remember that in ideal voltage source no internal resistance are present, but in practical voltage source internal resistance are present and internal resistance are denoted by which letter, R letter. And internal resistance, due to this internal resistance voltage drop takes place and it causes the terminal voltage to reduce. यामुळे voltage drops काय होतो, कमी होतो. आता हे कशाच्या फिगर्स आहेत, ह्या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ आयडियल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सच्या सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन आहेत. आयडियल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स या पद्धतीने, हा कोणता आहे, प्रॅक्टिकल व्होल्टेज आयडियल व्होल्टेज सोर्स आणि हा कोणता आहे, प्रॅक्टिकल. म्हणजे व्होल्टेज सोर्स या पद्धतीने काय केले जातात, डिनोट केले जातात.
ह्या पद्धतीनं व्होल्टेज सोर्स डिनोट केला जातो किंवा आयदर इन दिस वे व्होल्टेज सोर्सेस आर डिनोटेड. आपण ड्रॉ करताना असं करायचं. हे दोन टर्मिनल आहेत व्होल्टेजसाठी. हे लॉंगर टर्मिनल पॉझिटिव्ह, शॉर्टर टर्मिनल निगेटिव्ह. ही लाईन म्हणजे ए रिप्रेझेंट करायची, ही लाईन म्हणजे काय करायची, बी करायची. किंवा इन्स्टेड ऑफ तुम्ही असं पण काय करू शकताय, त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय ठेवू शकताय. फक्त ह्याच्यामध्ये काय लिहायला पाहिजे, इथं इन बिटवीन ह्या सर्कलच्या मध्ये FAB असं लिहावं लागतं. या दोन्ही रिप्रेझेंटेशन, हे टू रिप्रेझेंटेशन कशाचे आहेत, हे व्होल्टेज सोर्सचे हे टू रिप्रेझेंटेशन आहेत. आता प्रॅक्टिकली आयडियल व्होल्टेज सोर्स ह्या पद्धतीने डिनोट केला जातो. व्ही, दिस वन इज दी व्ही, दिस इज द ए टर्मिनल, दिस वन इज द बी टर्मिनल. पण ह्या डायग्राम मध्ये इंटरनल रेजिस्टन्स प्रेझेंट आहे का, नाही. म्हणून ह्या डायग्रामला काय म्हणायचं, आयडियल व्होल्टेज सोर्स. आणि आयडियल व्होल्टेज सोर्स ग्राफिकली ह्या लाईननं काय केलं जातं, म्हणजे इथं इंटरनल रेजिस्टन्स नसल्यामुळे त्याचा व्होल्टेज ड्रॉप काय होत नाही, कमी होत नाही. म्हणजे त्याचं आयडियल व्होल्टेज कसं असतं, हे कॉन्स्टंट असतं. म्हणून ह्या फिगरला काय म्हणायचं, आयडियल व्होल्टेज सोर्स. आता नेक्स्ट पॉईंट कोणता आहे, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. प्रॅक्टिकल व्होल्टेज मध्ये इंटरनल रेजिस्टन्स काय असतो, प्रेझेंट असतो. आणि ह्या इंटरनल रेजिस्टन्समुळे व्होल्टेज ड्रॉप काय होतो, त्याचा कमी होतो. म्हणजे ॲज अ व्होल्टेज इन्क्रीजेस, प्रॅक्टिकल सोर्सेस म्हणजे ह्याचा व्होल्टेज ड्रॉप काय होतो, इथं डिक्रीज होतो. रिमेंबर दॅट इन प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स इंटरनल रेजिस्टन्स आर प्रेझेंट अँड ड्यू टू धिस इंटरनल रेजिस्टन्स व्होल्टेज ड्रॉप विल बी रिड्युसेस. इथं व्होल्टेज ड्रॉप काय होतो, रिडक्शन होतो. आणि प्रॅक्टिकल व्होल्टेजचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे व्होल्टेज सोर्सेसचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे, बॅटरीज अँड अल्टरनेटर. 2 points are remember. First, ideal voltage source does not having a internal resistance, but practical voltage source having a internal resistance. Second point काय आहे, आयडियल व्होल्टेज सोर्सचं जे आयडियल व्होल्टेज असणार आहे ते कॉन्स्टंट असणार आहे. आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सचं जे व्होल्टेज ड्रॉप असतो तो डिक्रीज होतो. कशामुळे डिक्रीज होतो, ह्या इंटरनल रेजिस्टन्समुळे काय होतो, डिक्रीज होतो. आता नेक्स्ट आपल्याला काय स्टडी करायचं आहे, करंट सोर्सेस. Current sources are again classified into two types. See here, current sources are again classified into two types. Which one? Practical current sources and ideal current sources. Practical current sources and ideal current sources. Practical current sources, ideal current sources is also a two-terminal circuit element which supply the same current to any load resistance connected across its terminal. This is the figure of practical. See here, this is the example of practical current source. प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये इंटरनल रेजिस्टन्स काय केला जात नाही, कनेक्ट केला जात नाही. प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये इंटरनल रेजिस्टन्स काय केला जात नाही, कनेक्ट केला जात नाही. त्यामुळे ह्याचं आयडियल करंट कसा असतो, हा कॉन्स्टंट असतो. पण प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये इंटरनल रेजिस्टन्स हा कसा कनेक्ट केला जातो, लोडशी पॅरलल कनेक्ट केला जातो. त्यामुळे त्याचा व्होल्टेज करंट ड्रॉप जो असणार आहे तो करंट ड्रॉप काय होतो, इथं डिक्रीज होतो. सी हिअर, the current sources are further categorized as the ideal current sources and practical current sources. An ideal current sources is a two terminal circuit element which supply the same current to any load resistance connected across its terminal. In ideal current source there is a no internal resistance are present. In ideal current source there is a no internal resistance are present, so ideal current is the constant current. Now, in practical current sources, internal resistance are connected parallel with the current. So, voltage drop, so current drop of practical current source will be decreases here. Second point, this is the symbolic representation of the current sources. Current sources आपण ह्या पद्धतीने काय करू शकतो, डिनोट करू शकतो. जसं व्होल्टेज सोर्स तुम्ही ह्या पद्धतीने डिनोट करताय, तसं करंट सोर्स काय करतोय आपण, ह्या पद्धतीने डिनोट करतोय. हे ॲरोचं इंडिकेशन म्हणजे तुमचं काय झालं, करंट सोर्स झालं. हे पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल. हा पॉईंट ए, हा पॉईंट बी. ह्याला काय म्हणणार आहे तुम्ही, व्होल्टेज सोर्स म्हणणार आहे. आणि ह्याला काय म्हणणार आहे तुम्ही, करंट सोर्स म्हणणार आहे. This is the most important concept. There are two concepts are present in current sources. In ideal current source, internal resistance are not present. So here the ideal current source will be here constant. But in practical current sources, internal resistance are connected parallel with the load current. So voltage, so current drop of practical current source will be decreases here. And the example of current sources are the
photoelectric cells, collector currents of transistors. These are the examples of current sources. If any queries related to this lecture, then you will ask me. याच्यामध्ये फक्त रिमेंबर काय करायचं ह्या लेक्चरमध्ये की आपल्याकडं दोन सोर्सेस अवेलेबल आहेत, व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स. सोर्स म्हणजे काय, सोर्स हा काय करतं, मेकॅनिकल एनर्जी असेल, केमिकल एनर्जी असेल, इलेक्ट्रिकल एनर्जी असेल, ह्या एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये काय करतं, कन्व्हर्जन करतं. देर आर टू टाइप्स ऑफ सोर्सेस, व्होल्टेज सोर्सेस आणि करंट सोर्सेस. व्होल्टेज सोर्सेस अगेन क्लासिफाईड इंटू टू टाइप्स, आयडियल व्होल्टेज सोर्स आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. आणि करंट सोर्सेस आर अगेन क्लासिफाईड इंटू आयडियल अँड प्रॅक्टिकल. आयडियलमध्ये इंटरनल रेजिस्टन्स काय असतो, ॲबसेंट असतो, आणि प्रॅक्टिकलमध्ये इंटरनल रेजिस्टन्स काय असतो, प्रेझेंट असतो. त्यामुळे आयडियल व्होल्टेजचं कॉन्स्टंट जो सप्लाय असतो तो कसा असतो, कॉन्स्टंट असतो, आणि प्रॅक्टिकलचा सप्लाय कसा असतो, हा डिक्रीज होतो. दिस इज द समरी ऑफ इंडिपेंडंट सोर्सेस. इफ एनी क्वेरीज रिलेटेड टू धिस लेक्चर, देन यू विल आस्क मी. इथं